या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. शिवाजी विद्यापीठात शासन परिपत्रक आणि भारतीय संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या तत्वांचे उल्लंघन होत असल्याचा प्रकार पुन्हा एकदा समोर आलाय. विद्यापीठाच्या प्रवेश विभागात अंगारकी संकष्टी निमित्त धार्मिक विधी व पूजापाठ आयोजित करण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे. ही बाब लक्षात येताच संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला जाब विचारत तीव्र निषेध नोंदवलाय. शासकीय कार्यालय व शैक्षणिक संस्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे धार्मिक कार्यक्रम पूजापाठ आयोजित करण्यास मनाई असल्याचा स्पष्ट शासन आदेश असतानाही हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला. याआधी 2 डिसेंबर रोजी जुन्या खर्डेकर ग्रंथालयातील SUK रिसर्च अँड डेव्हलपमेंट फाउंडेशनच्या कम्प्युटर लॅबमध्ये गणपतीची पूजा केल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांनी असे प्रकार विद्यापीठात होणार नाहीत असे स्पष्ट करत 3 डिसेंबर रोजी परिपत्रकही काढले होते. असे असतानाही पुन्हा प्रवेश विभागात धार्मिक विधी झाल्याची माहिती मिळताच संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. त्यानंतर संबंधित विभागाने घाईघाईने पूजा साहित्य व गणेश मूर्ती हटवली. हा प्रकार गंभीर आक्षेपार्ह निषेधार्ह असून शासन नियमांचे आणि संविधानातील धर्मनिरपेक्षतेच्या मूलभूत तत्वांचे थेट उल्लंघन असल्याचा आरोप संघटनेने केला. या प्रकारची चौकशी करण्यासाठी समिती नेमावी, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, तसेच यापुढे असे प्रकार होणार नाहीत याबाबत स्पष्ट निर्देश द्यावेत अशी मागणी संघटनेने केली आहे. याबाबतचे निवेदन प्रभारी कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव यांना देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष निलेश बनसोडे, उपाध्यक्ष शिवराज बुद्ध्याळकर, सचिव पंकज आठवले, अमित समुद्रे आदी उपस्थित होते. विद्यापीठासारख्या ज्ञानपीठाकडून अशा प्रकारची घटनाविरोधी निष्काळजीपणा होणे अत्यंत दुर्दैवी असून प्रशासनाने यावर तातडीने कठोर पावले उचलावेत अशी मागणीही यावेळी करण्यात आली.